ऑपरेशन सिंदूर। नरेंद्र मोदी यांना काल रात्री 2:30 वाजेच्या सुमारास असीम मुनीरचा फोन आला। ऑपरेशन सिंदूरमध्ये किती नुकसान झालं शहबाज शरीफ यांनी स्वतः सांगितलं। काय आहे नेमकं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती आतापर्यंत कोणाला सुद्धा माहीत नाही। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ समोर आला। त्यात ते ऑपरेशन सिंदूरच्या यशाची कबुली देत असून शरीफ यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे। आता तुम्ही सर्वांनी त्यांचा व्हिडिओ बघितला असेल, बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितला नसेल, पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया काय केले त्यांनी। त्या व्हिडिओच्या माध्यमात काय होतं। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसमोर आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांसमोर त्यांनी कबूल करत सांगितलं की भारताने नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला केला, त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची स्वतः पाकिस्तानने कबुली दिली। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वतः याबाबत खुलासा केला आहे। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कबूल केले आहे की भारताच्या प्रत्युत्तराच्या हल्ल्याचे त्यांनी अनेक हवाई तळ उद्ध्वस्त झाले आहेत। विशेषतः नूर खान हवाई तळाचेही यात मोठे नुकसान झाले आहे। हा व्हिडिओ आता सर्वत्र प्रसारित होत असल्याने पाकिस्तानची ही कबुली आता जगभरासमोर आली आहे। तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी किती लढणारे लोकप्रिय नेते आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे। त्यामध्येच ऑपरेशन सिंदूर झालं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठा हा गेमसुद्धा खेळला आहे। मध्यरात्री सुमारे 2:30 वाजता असीम मुनीर यांचा मला कॉल आला, आणि दरम्यान हा तोच पाकिस्तान आहे जो कालपर्यंत काही झाले नाही असं म्हणत होता आणि आता आपल्या लोकांना मूर्ख बनवून विजय साजरा करत होता। आता तो म्हणत आहे की नुकसान झाले आहे। अशातच आता शहबाज शरीफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे। त्यात ते म्हणाले आहे की 9 आणि 10 तारखेच्या मध्यरात्री सुमारे 2:30 वाजता जनरल असीम मुनीर यांनी मला फोनवर सांगितले की पंतप्रधान साहेब, भारताने नुकतेच त्यांचे बॉलिस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे, त्यापैकी एक नूर खान एअरबेसवर पडले आहे आणि काही इतर भागातही पडले आहेत। आपल्या हवाई दलाने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला। आपल्या हवाई दलाने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यांची चीनी लढाऊ विमानामध्ये आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला। सर्वात महत्त्वाचे हवाई तळ आहे नूर खान। दरम्यान नूर खान हा एक सामान्य एअरबेस नाही, हे पाकिस्तानच्या VVIP आणि उच्चस्तरीय लष्करी विमानाचे केंद्र आहे। इस्लामाबादच्या जवळ असल्याने आणि त्यांच्या दुहेरी भूमिकेमुळे हे एअरबेस पाकिस्तानच्या सर्वात संवेदनशील एअरबेसपैकी एक आहे। हल्ल्यानंतर आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सर्व उपग्रह फोटोवरून असे दिसून येते की भारतीय हवाई दलाने पूर्ण अचूकतेने हल्ला केला होता आणि यात त्यांचे कुठेही लक्ष केलेले दिसत नाही। आता या ठिकाणी तुम्हाला सर्वांना समजलं असेल की भारताने किती कठोरपणे त्यांच्यावर हमला केला होता। आता नरेंद्र मोदी साहेब असल्यावर भारताला फिकीर करायची काही सुद्धा गरज नाही। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपल्या भारताचे पंतप्रधान किती पुढच्या टोकाचा पाऊल उचलता, हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे। आपलं नशीब आहे की आपल्याला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब लाभले। आता ऑपरेशन सिंदूरमध्ये कित्येक जणांना खूप मोठा अनुभव आला असेल, आता तो सर्वांनाच आला आहे। तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही जाणून घेतलं आहे। तर आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की माहिती अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही, त्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्राची लेटेस्ट न्यूज, महाराष्ट्रात जी काही घडामोड असती ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते। त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन व्हिडिओला शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून टाका।